श्री स्वामी समर्थांची मूर्ती स्थापन ही श्रद्धा, स्वच्छता आणि साधेपणा या 3 गोष्टींवर आधारित असते. खाली मी तुला संपूर्ण आणि सोपी विधी मराठीत देत आहे. श्री स्वामी समर्थ मूर्ती स्थापन विधी. 1. दिवस निवड. कोणताही शुभ दिवस, विशेषतः गुरुवार सर्वश्रेष्ठ. शक्य असल्यास गुरुपौर्णिमा, स्वामी समर्थ जयंती, रामनवमी किंवा श्रावणातील गुरुवार या दिवशी करा. 2. घर व देवघर स्वच्छता. स्थापन करण्याच्या 1 दिवस आधी घर आणि देवघर नीट स्वच्छ करा. देवघरात लाल किंवा पिवळा कपडा अंथरावा. दिवा, अगरबत्ती, फुलं, तुळसपान, गंध, नैवेद्य तयार ठेवा. 3. मूर्ती किंवा फोटो तयार ठेवणे. मूर्ती किंवा फोटो पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून ठेवावा. मूर्ती ठेवण्यापूर्वी थोडे गंगाजल शिंपडा आणि अपवित्रः पवित्रो वा हा शुद्धी मंत्र म्हणा. 4. स्थापन मंत्र आणि नामस्मरण. स्वामींची मूर्ती ठेवताना खालील प्रार्थना म्हणावी. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थ, माझ्या घरात आपली स्थापना करीत आहे. माझ्या परिवारावर आपली कृपा राहो. सर्वांना सुख, शांती, समृद्धी लाभो. यानंतर श्री स्वामी समर्थ हे नाव 11 वेळा घ्यावे. उदा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. 5. पूजन पद्धत. 1. दिवा लावा, शक्यतो तुपाचा. 2. गंध, अक्षता, फुलं, तुळसपान अर्पण करा. 3. स्वामी समर्थ आरती म्हणा. 4. नैवेद्य, फळ, साखर, दूध, केळी अर्पण करा. 5. शेवटी प्रार्थना करा. स्वामी, आमच्या घरात आणि अंतःकरणात नेहमी वास करा. 6. दररोजचे नियम. रोज सकाळी आणि संध्याकाळी नमस्कार, दिवा आणि नामस्मरण करा. गुरुवारी थोडेसे नारळाचे खोबरे आणि केळी नैवेद्य म्हणून ठेवा. स्वच्छतेकडे नेहमी लक्ष द्या. 7. विशेष टीप. मूर्ती जुनी झाली तरी फेकू नये, ती नदी तलावात विसर्जित करावी किंवा मंदिरात द्यावी. मनात नेहमी श्रद्धा ठेवा. जो स्वामींचं नाव घेतो, त्याचं रक्षण स्वामी स्वतः करतात. घरात श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो ठेवताना काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. 1. दिशानिर्देश, डायरेक्शन. पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून स्वामींची मूर्ती फोटो ठेवावा. म्हणजे आपण जेव्हा स्वामींना नमस्कार कराल, तेव्हा आपले तोंड पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असेल. पूर्व किंवा उत्तर दिशा सकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते. 2. ठिकाण, लोकेशन. स्वामींचा फोटो मूर्ती स्वच्छ आणि शांत ठिकाणी, जसे की देवघर, घराच्या पूजेच्या खोलीत, हॉलमधील स्वच्छ कोपरा, स्वयंपाकघर, बाथरूम किंवा शयनकक्षात, बेडरूममध्ये ठेवणे टाळावे. 3. उंची आणि स्थान. मूर्ती किंवा फोटो डोळ्यांच्या उंचीपेक्षा थोडा वर ठेवावा. त्याखाली नेहमी लाल किंवा पिवळा कपडा अंथरावा. जवळ दिवा, अगरबत्ती आणि पुष्प ठेवले तरी उत्तम. 4. पूजेची पद्धत. दररोज सकाळी श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. दर गुरुवारी दिवा लावा आणि शक्य असल्यास स्वामींची आरती म्हणा. स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. 5. विशेष टीप. स्वामींच्या फोटोभोवती इतर देवतांचे फोटो एकत्र ठेवू शकता, पण गोंधळ नको, काही अंतर ठेवा. नवी मूर्ती फोटो आणल्यावर थोडे गंगाजल शिंपडून स्थापन करावी.